नमस्कार पशुपालकांनो, मी अमेय उपाध्ये, अध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य. मुरा असोसिएशनच्या या पेजला आपण पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी, माझी कमिटी, पूर्ण असोसिएशन आपलं मनापासून धन्यवाद करतो. छोटासा मेसेज पहिल्यांदा जे मला आत्ता कॉन्टॅक्ट करत आहेत त्या सगळ्यांसाठी, ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या प्रत्येकासाठी हा मेसेज आहे की वार्षिक रजिस्ट्रेशन आपलं आहे. दरवर्षी आपण 1,000 रुपये फी घेतो ट्रस्टमध्ये सदस्य नोंदणी करताना, आणि आपण फॉर्म भरून घेतो ज्याच्यामध्ये पशुपालकांचे पूर्ण डिटेल्स असतात. तर फॉर्म आणि 1,000 रुपये फी भरल्यानंतर तुम्ही मुरा असोसिएशनचे सभासद बनू शकता. थोडक्यात ते 1,000 रुपये का आणि तो फॉर्म का याच्याबद्दल स्पष्टीकरण देतो. वर्षभरामध्ये आपण अनेक शिबिरं, ट्रेनिंग्स, कार्यक्रम, त्याचबरोबर पशुपालकांच्या उपयोगी असं ब्रुसेलासारखी लस ही मोफत रजिस्टर मेंबर्सना आपण देत असतो. त्या सगळ्याचा खर्च, नॉमिनल खर्च आपण ह्या 1,000 रुपयेच्या फीच्या माध्यमातून पशुपालकांकडनं, रजिस्टर सभासदांकडनं जमा करत असतो. त्यामुळे ते 1,000 रुपये भरणं अनिवार्य आहे. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो त्या 1,000 रुपयाचे डायरेक्टली नसून पण इनडायरेक्टली अनेक फायदे आहेत आणि तुम्हाला तो बेनिफिट 10,000 रुपयाचा आहे. तुम्ही एकदा रजिस्टर झाल्यानंतर त्याचा अनुभव घ्या. महाराष्ट्र मुर्रा असोसिएशन रजिस्टर सभासदाला ब्रुसेला लसीपासून ते अगदी ट्रेनिंगपर्यंत सर्व गोष्टी मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे 1,000 रुपयाच्या फीबद्दल तुमच्या मनामध्ये छोटी शंका असेल, काही डाऊट असतील तर ते क्लिअर झालं आहे असे मी समजतो. तरीही काही असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरणं का अनिवार्य आहे, कारण जोपर्यंत आम्हाला कळत नाही की रजिस्टर सभासदाकडे किती पशुधन आहे, त्याचबरोबर तो कुठल्या विभागातून येतो, तोपर्यंत एखादी योजना तयार करताना अडचणी येतात. आता आम्ही सिमेंटची एक योजना तयार करतो आहे, त्यासाठी आम्ही विभागवार डेटा कलेक्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे फॉर्म भरणंही अनिवार्य आहे. ह्या दोन्ही गोष्टी करा. मुरा असोसिएशनचे सभासद बना. नक्कीच तुमच्या दूध व्यवसायासाठी हे 1,000 रुपये लाख मोलाचे असतील. हे झालं हे छोट्याशा रजिस्ट्रेशनबद्दल. आता आजचा विषय असा आहे की खूप सारी मार्केटमध्ये कॅल्शियम्स आहेत, त्यानंतर अनेक प्रकारची औषधं आहेत, त्याचबरोबर सप्लिमेंट आहेत. आपण खूप वेळा कन्फ्यूज होतो की काय वापरू, महागातलं वापरू की स्वस्तातलं वापरू, फायदा होईल का. मी खूप प्रयोग केलेत गेल्या 4 वर्षामध्ये माझ्या गोठ्यामध्ये. माझा अनुभव सांगतो. तुमच्याकडे जर नसल असेल ना दुधाची, तर ह्या बाकी कुठल्याच गोष्टीचा तिथे काही फरक पडत नाही. तुम्ही वापरा नका वापरू, पौष्टिक चारा मात्र हवा. मग त्यामध्ये कडव्यासारखा सुका चारा, गहूभुशासारखा सुका चारा, मार्वेलसारखं गवत, मक्का, मुरघास, हा जर पौष्टिक चारा तुमच्या पशुला दररोज मिळत असेल तर दुधामध्ये कुठलाही असा फरक पडत नाही. एक मात्र नक्की आहे की मिनरल मिक्सचर मात्र सकाळ संध्याकाळ तुम्ही सरकी गोळीमध्ये वापरलं पाहिजे. सरकी गोळी देत असताना त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर दिलं तर ते खूप गरजेचं आहे आणि ते देणं अनिवार्य आहे. बाकी सप्लिमेंट्स ज्या एक्स्ट्रा आहेत की दूध बढोतरी केली आहे, दूध वाढवण्याचा उत्तम उपाय, दूध फॉर्म्युला, ह्या सगळ्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी आहेत. याच्यामध्ये आपण न पडलेलं बरं. जरी तुम्ही ते वापरलं तरी माझ्या अनुभवातून सांगतो अर्धा ते 1 लिटरचा फरक पडू शकतो. त्यापेक्षा जास्त दूध वाढत नाही. पौष्टिक चारा, चांगली सरकी, चांगली गोळी पेंड, मिनरल मिक्सचर हे तत्त्व तुम्ही ठेवा. कधीतरी गुळ वापरा एनर्जीसाठी, तेलाचा वापर करा जर परवडणार असेल तर. ह्याच्यापेक्षा इतर कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही खर्च करू नका. तुम्ही खर्च करा चांगल्या पारडी संगोपनावर, चांगल्या सिमेंटवर. आणि गोठ्यामध्ये म्हशीला बसायला मॅट नाही आहे, पण आपण वापरतो स्ट्रॉंग कॅल्शियम. म्हणजे असं झालं की तिची सेवा काहीच होत नाही आहे, तिला अतिशय स्ट्रॉंग अशा प्लॅटफॉर्मवर आपण बसवतो आहे की जिची तिथला सवय नाही आहे. तर कितीही तुम्ही बाहेरून दिलं तरी जर ते पशुधन सुखी नाही आहे तर रिझल्ट कसा मिळेल, ह्या गोष्टीचा विचार करा. बसायला चांगली मॅट,
अडचणीमध्ये म्हैस बसवू नका. म्हणजे एकेका ठिकाणी असं असतं की एक म्हैस बसली की 2 बसू शकत नाही. अंतर ठेवा. या सगळ्या गोष्टींचं छोटं छोटं प्लॅनिंग करा. माझं एक तत्त्व आहे, 100 म्हशी सांभाळण्याच्या ऐवजी 10 सांभाळा, पण क्वालिटीच्या सांभाळा. त्याचं समाधान आपल्यालाही मिळालं पाहिजे, त्या पशुलाही मिळालं पाहिजे आणि समाधानी पशु हा चांगलं दूध देतो आणि समाधानी पशुपालक भविष्यातल्या योजना यशस्वीपणे पार करू शकतो. त्यामुळे हा मेसेज नक्की इतर आपल्या मित्रांना पाठवा आणि मुर्रा असोसिएशनच्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.